ही कहाणी आहे मळाई गावातली. कारण अजूनही असे अनुभव तिथल्या लोकांना येतात. काही जागा अशा असतात की तिकडे रात्री अपरात्री चुकूनही भल्या माणसाने पाऊल ठेवू नये. या घटनांची सुरुवात कशी झाली हे सांगता यायचं नाही. भूतांसाठी खूप प्रसिद्ध अशी जागा असलेली आमचं मळाई गाव, जागा म्हणण्यापेक्षा तो तेवढा रस्ता किंवा तेवढा इलाका, नक्की काय होतं त्या रस्त्यामध्ये हे कोणी सांगू शकत नाही. पण सदा सर्वदा लोक या रस्त्याची चर्चा करायचे. म्हणजे नेहमी चर्चेमध्ये या रस्त्याबद्दल काही ना काही वेड्यावाकड्या गोष्टी बोलल्या जायच्या. काही जण तर म्हणायचे की खूप वर्षाआधी या पिंपळाच्या झाडावरती एका बाईंनी सासरकरच्या दाताला कंटाळून फास लावून घेतला होता. तर काहींचे म्हणणे होते की त्या बाईला गाडीने धडक दिली होती आणि ती ॲक्सिडेंटमुळे मृत्यू पावली आणि तेव्हापासून ती तिथं हाडळ बनून फिरतीये. तर काहींचे म्हणणे असे होते की ती काळा जादू करायची आणि तिथं तरुण मुलींना मारायची आणि ज्यावेळी तिथं तिला तरुण मुली भेटली नाही तेव्हा तिने स्वतःचा जीव देऊन ती बळी दिली आणि तेव्हापासून हाडळ बनून ती त्या झाडावरती राहते. प्रत्येकाची आपापली मते आणि बाकी आहेत, पण ह्या मागचे सत्य काय आहे ते देवच जाणे. त्या तिघींसोबतही असाच प्रसंग घडला होता, म्हणजे ज्यांच्यावर ही कहाणी आहे ती. त्यांचं नाव आहे किमया, श्रुती आणि वैभवी. तेव्हा मळाई देवीची जत्रा होती. जत्रा म्हणलं की साहजिक जत्रेमध्ये सर्व गमती जमती आल्याच. दिवसा आणि रात्री गावजेवण असायचं, तर संध्याकाळी भजन आणि कीर्तन. ह्यांनी गाव पूर्ण दिवाळीमय व्हायचं. म्हणजे रात्रीचे कीर्तन संपले की रात्री पुन्हा गावाचं जेवण असायचं आणि मग सकाळी पुन्हा जत्रेला सुरुवात व्हायची. खेळण्या पाळण्याची दुकाने, छोटे मोठे स्टॉल, या सर्वांनी गाव पूर्ण गजबजून जायचं. इतकंच काय, तर बाहेर गावाहून सुद्धा मळाई देवीच्या जत्रेला लोक यायची. कारण मळाई देवी खूप जागृत होती आमच्या गावातली. मग ही जत्रा कधी कधी 12-1 वाजेपर्यंत पण चालू असायची. आणि त्याचवेळी किमया, वैभवी आणि श्रुती या तिघीही जत्रेमधून उशिरा घरी येत होत्या. रात्री 11-12चा सुमार झालेला होता. खरी वेळ कोणालाही माहीत नाही. त्यानंतर किमया म्हणाली की आज जरा जास्तच उशीर झालेला आहे आणि आपल्या तिघींना जमेल तेवढं लवकर जायला पाहिजे घरी. म्हणून तिघी जमेल तशा जोरजोरात चालत चालल्या होत्या. त्या तिघींचा जायचा रस्ता हा मळाई देवीचं एक छोटंसं मंदिर होतं. त्याच्या पाठीमागून उजव्या हाताला मोठा वळसा घालून त्या पिंपळाच्या झाडाजवळून जायचं होतं. तेच ते पिंपळाचं झाड, त्याच्यावरती ती हाडळ असायची. संपूर्ण गावाला या झाडाविषयी माहिती होतं. जर कोणी नवीन आले तर त्यांनाच त्या गोष्टीबद्दल माहिती नसायची. पण ह्या तिघी मैत्रिणींना त्या झाडाबद्दल माहिती होतं. घरच्यांनी वारंवार बजावून सुद्धा खूप उशीर झाला होता आणि ते त्याच रस्त्याने येऊ लागल्या. किती हुशार आहेत. त्याच्यावरती श्रुती म्हणाली की मी बोललेले ना की लवकर निघायचं, किती उशीर करता तुम्ही सगळीकडे. तर त्याच्यावरती किमया म्हणाली, आमच्यावरती काय ढकलतेस, तूच तर टाइमपास करत बसली होतीस. आणि मग त्याच्यावरती वैभवी म्हणाली, अगं बायांनो, घरी भांडा जे काय असेल ते, आधी इकडून लवकर चला. किती हुशार असतील. आधी स्वतःच उशीर केला आणि मग तिघी एकमेकींवरती खापर फोडतायत. सगळ्या पटापट चालू लागल्या. मळाई देवीच्या मंदिराच्या आवारात पोहोचेपर्यंत त्यांना जाणवलं की त्यात फक्त तिघीच आहेत. कारण त्या झाडाबद्दल पूर्ण गावाला माहिती होतं. त्यामुळं रात्री तिथं येण्याची डेअरिंग कोणीच करायचं नाही. मंदिर सोडून पुढं आल्यानंतर पहिल्यांदा त्यांना भीतीची गडद आणि पारदर्शकता जाणवली. या रस्त्याला त्यांच्यासोबत कोणीच नव्हतं. रस्त्यावरचा अंधार आणि त्या अंधाराला चिरून जाणारी भयान शांतता मनातल्या मनात भीतीला खतपाणी घालण्याचे काम करत होते. भीती तर तिघींच्या मनामध्ये दाटून आलेलीच होती, पण कोणी बोलत नव्हते. वयाने लहान असल्यामुळे तरी त्या अशा बेताच्या परिस्थितीमध्ये स्वतःची मनस्थिती कशी राखून ठेवायची आणि दुसऱ्याचे मनोधैर्य खचून न देता परिस्थितीला सामोरं कसं जायचं या तिघींना माहिती होतं. त्यामुळे तिघी घाबरलेल्या पण होत्या, पण दाखवत नव्हत्या. पिंपळाचे झाड जसे जसे जवळ येत होते तसे तसे श्रुतीच्या मनामध्ये भीतीचं घर करत होते.
म्हणून भीती घालवण्यासाठी श्रुतीने गाणं गुणगुणायला सुरुवात केली. काही वेळच गाणी गुणगुणले असेल की तातडीने तिला ते बंद करावे लागले, कारण तिच्याच कानाजवळ कोणीतरी तेच गाणं वेगळ्या आवाजात गुणगुणत होतं. लगेच तिने बायकीच्या मैत्रिणींना विचारलं, म्हणजे वैभवीला आणि किमयाला, की तुम्ही कोणी माझ्यासोबत गाणं गुणगुणत आहात का? वा, अशा वेळी कोण गाणं गुणगुणणार? पण सगळ्यांनी नकारात्मक मान हलवली. आता सगळ्यांच्या ही गोष्ट लक्षात आली की आपल्याबरोबर अजून कोणीतरी आहे. तरीही त्यांनी धीर सोडला नाही आणि त्या तशाच पुढं पुढं चालायला लागल्या. जशा त्या तिघी पिंपळाच्या झाडाजवळ आल्या तसंच त्यांना लक्षात आलं की कुठली तरी बाई सौम्य आवाजामध्ये किंचाळण्याचा प्रयत्न करतीये. तो ओरडण्याचा आवाज जसा त्या तिघींच्या कानावरती पडला तसं त्यांचं चालणं हे पळण्यामध्ये बदललं. पिंपळाच्या झाडापासून त्या पुढं आल्या आणि तिकडून उजव्या हाताला एक वळण होते. ते वळण घेऊन ते जीव मुठीत धरून त्या वाटेने पळू लागल्या आणि त्यांना कुठल्या गोष्टीचे भानच राहिले नव्हते, कारण की आता तिघीही घाबरलेल्या होत्या. खूप अंतर कापल्यानंतर त्यांच्या पायातले त्राणही गेले होते. तेव्हा त्याचा वेग मंदावला. हृदयाची धडधड तर तेवढ्या भयान शांततेमध्ये तर चालूच होती आणि तीही खूप भीतीदायक वाटत होती. थोडा वेळ उभ्यानेच त्यांनी विश्रांती घेण्यासाठी एका बाजूला थांबल्या. त्यांना थांबूनच काही सेकंद झाली होती तर तेव्हाच त्यांच्या लक्षात आले ते किंचाळणे मोठ्या प्रमाणात वाढू लागले आणि ते वारंवार यायला लागले आणि तेही थोड्या जवळून. आता मात्र तिघी पुरत्या घाबरलेल्या होत्या. आवाजाच्या दिशेने त्यांनी एक कटाक्ष टाकला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की मगाशी तीच जागा होती, म्हणजे ती त्या पिंपळाच्या झाडाची. आता मगाशी हे झाड त्यांनी पार केलेलं होतं, पण पुन्हा त्या झाडाच्या जवळ आल्या कशा हे त्यांना कळलंच नव्हतं. पण ही वेळ विचार करण्याची नव्हती. उरली सुरलेली सर्व शक्ती पाण्याला लावून त्या परत तिथनं धूम ठोकून पळाल्या आणि काय चाललंय हे त्यांना काही कळत नव्हतं. पण तरी त्या नेहमी त्या मार्गाने आपल्या घरी जाण्याचा प्रयत्न करत होते. सर्वजणी मागच्या 10 मिनिटांमधल्या आयुष्यातल्या सर्वात भयानक प्रसंगाला सामोऱ्या जात होत्या. आता पहिल्यापेक्षा जास्त जोरात पळल्यामुळे त्यांच्या पायातले पूर्ण त्राण गेले होते. त्यामुळे ते रस्त्याच्या कडेला परत थांबून विश्राम करायला लागले. पण त्यांना विचार करायलाही जास्त वेळ लागला नाही, कारण पुन्हा एकदा त्या जिकडं होत्या त्या झाडाच्या इथंच आल्या होत्या, म्हणजे त्याच हाडळीच्या झाडाच्या जवळ. आता तर त्यांच्या लक्षात आले नाही की काय होत आहे म्हणून. तेवढ्यात किमयाला लक्षात आले की आपल्याला चकवा लागला आहे म्हणून. चकव्याबद्दल ह्या दोघींनाही माहिती होते, म्हणजे श्रुतीला आणि वैभवीलाही. आता काय करावे, कुठे जावे हे त्यांना काही कळत नव्हते. तेवढ्यात किमयाचे लक्ष त्या झाडाच्या वरती गेले. वरती झाडाच्या बुंद्यावरती लक्ष गेल्यावर किमया ह्या दोघींचा हात धरून म्हणाली की वरती बघू नका म्हणून, कारण की जे पाहिलेलं होतं किमयानी ते कदाचित ह्या दोघींनी पाहिलं असतं तर त्या जिवंत पण नसत्या राहिल्या. कारण की त्या झाडाच्या बुंद्याला काळी साडी घातलेली एक बाई फासावर लटकलेली होती आणि तिचे पाय अजूनही हलत होते. किमयाने ते पाहून आपली भीती मनातल्या मनात दाबून ठेवली. आता काय करावं ह्या तिघींना सुचत नव्हते. तेवढ्यात अशा संकट समयी काय करायचे हे किमयाच्या लक्षात आले. तिने लगेच आयुष्य बदलणारा एक निर्णय घेतला. पुढे काही आवाज किंवा अनाहुत घडायच्या आधी तिने मैत्रिणीचे हात पकडले आणि आल्या रस्त्याने परत माघारी फिरली आणि किमया त्या दोघींना सांगू लागली की चकवा जेव्हा लागतो तेव्हा सर्व माणसे पुढे जातात आणि जातच राहतात आणि तो चकवा बसतच राहतो, कारण ज्यांनी हा चकवा बसवलेला असतो त्या आत्म्यांना आणि त्या नकारात्मक शक्तीला आपल्याला तिथे फसवायचं असतं आणि आपल्याला पुढे जाऊन द्यायचं नसतं. आणि असे करून आपण चकव्यामध्ये फसत जातो. चकव्यातून बाहेर जायचं म्हणजे काहीतरी चमत्कार झाला पाहिजे, तरच ह्याच्यापासून आपल्याला सुटका होते आणि ते वाचण्याची शक्यता ही खूपच कमी आहे. त्याच्यासाठी आपल्याला भाग्य पाहिजे. हे ऐकून श्रुती आणि वैभवी खूपच घाबरल्या, कारण ही चूक आपण 2 वेळा केलेली आहे. मग किमयाच्या मनातमध्ये विचार आला की आपण पुढे जाऊन काही साध्य होणार नाही. आपण त्याच्यामध्ये अडकतच जाऊ, कदाचित पूर्ण रात्रभर किंवा आयुष्यभर सुद्धा. पण जर आपण पाठीमागे वळलो तर आपल्याला काहीतरी मार्ग सापडेल. असं म्हणत असतानाच एकदम किमयाची नजर त्या छोट्या माळाई देवीच्या मंदिरावरती गेली. तिने त्या दोघींचा हात पकडून लगेच ती मंदिराच्या जवळ घेऊन गेली आणि तिथं तिने बघितलं
की देवीच्या पायाशी भंडारा लावलेला होता. तो भंडारा तिने उचलून तिच्या डोक्याला लावला आणि त्या दोघींच्या डोक्यालाही लावला आणि भंडारा दोघींच्या हातामध्येही दिला. पण किमया आता मळाई देवीचं जोरजोरामध्ये नाव घेऊन पुढं चालली होती आणि असं करून सुद्धा परत त्या झाडाच्या जवळ आल्या. पण ह्यावेळी त्यांनी ठरवलेलं होतं की कसंही करून आपण आपल्या घरी जायचं. असं मळाई देवीचं नाव घेत घेत त्या तिघीही पुढं जाऊ लागल्या आणि जसा त्या झाडाच्या पुढं गेल्या तसं त्यांना एकदम पटकन त्यांचा रस्ता दिसला. त्या तिघीही जीव मुठीत धरून एकदम घराकडे पळू लागल्या आणि तेवढ्यात किमयाला जाणवले पुंद्याला लटकलेली ती चेटकीन एकदम खाली आली आणि जोरजोरात हसून किमयाचं नाव घेऊन म्हणाली की सुटलीस म्हणून. हे शब्द त्यांच्या कानावरती पडता श्रुती आणि वैभवी जोरात किंचाळून पळू लागल्या आणि तीही तोपर्यंत थांबल्या नाही जोपर्यंत घरी पोहोचल्या नाही. घरी पोहोचल्यानंतर त्या तिघींना एकदम ताप भरलेला होता. मग किमयाने सर्व घडलेला प्रकार हा घरच्यांना आणि श्रुती आणि वैभवीला सांगितला की तिला झाडावरती ती हाडळ दिसली होती म्हणून. पण ह्या दोघी घाबरतील म्हणून ती त्यांना बोलली नाही. घरचेही तिच्यावरती खूप चिडले. ते म्हणले होते की आम्ही आधीच सांगितलं होतं उशिरापर्यंत थांबू नका आणि आला तरी त्या रस्त्याने येऊ नका म्हणून. पण काय करणार, आता तिघींना त्या गोष्टीला सामोरे जायचे होते. त्यानंतर कधीही ते त्या रस्त्याला गेल्या नाही. मळाई देवींनीच त्यांना वाचवले. कदाचित त्या चिटकिनींनी या तिघींचा जीवही घेतला असता. पण अजूनही असं म्हणतात की त्या वेळेमध्ये ज्यावेळी तिथं कोणी जातं तर तेव्हा त्यांना त्या फासावर लटकलेली हाडं अजूनही दिसून येते. तशीच काळी साडी घातलेली आणि जोरजोरात किंचाळणारी.